तर आरक्षण म्हणजे कसं आहे, एक रनवे सारखं. म्हणजे तुम्ही तिथे या, फायदा घ्या, स्पीड घ्या आणि टेक ऑफ करा, ना की तुम्ही तिथे घिरट्या घालत बसा. मी डॉक्टर मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांच्यासोबतही काम केलं. मोदीजींच्या नेतृत्वातलं जे सरकार आलंय त्यांच्यासोबत आत्ता करतो. मला वाटतं आत्तापर्यंतच्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त काम हे मोदी सरकारने केलेलं आहे. दलित्स आर रायझिंग इन मोदी इरा. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये बी जॉब गिवर्स, नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हा. फाईट कास्ट विथ कॅपिटल. जोपर्यंत या देशातला हा जो पिवळं रेशन कार्ड धारक माणूस जो आहे तो या रेशन कार्डाची सार्वजनिक होळी करत नाही, तोपर्यंत मुक्ती होणार नाही. नमस्कार. नक्की काय चाललंय या प्रश्नाच्या अनुषंगाने याच शीर्षकाखाली आपण जी पॉडकास्ट मालिका करतो आहोत त्यामध्ये नक्की काय चाललंय, यामध्ये नक्की काय झालं आणि नक्की काय व्हायला हवं हेही समाहित आहे. या सर्व प्रश्नांचा मागोवा घेण्याकरता आज आपल्याबरोबर गप्पा मारण्याकरता आले आहेत एक उद्योग क्षेत्रातले अतिशय मातबर असे मिलिंदजी कांबळे. मिलिंदजी हे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि समाजातल्या उपेक्षित वर्गातल्या तरुणांनी पुढे येऊन या पद्धतीचं चेंबर ऑफ कॉमर्स निर्माण करण्याची भारतातली ही एक ऐतिहासिक घटना आहे. एक प्रकारे त्यामुळेही त्यांना पद्मश्रीचा बहुमान देखील दिला गेला होता. पण हीच केवळ त्यांची ओळख आहे असं नाही. त्यांनी उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये, व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये, व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ज्यामुळे IIM जम्मू म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू या संस्थेचे ते अध्यक्ष या नात्याने देखील काम करत आहेत. थँक्यू. आम्हाला हे सांगा, महाराष्ट्राच्या संदर्भातही आणि देशाच्या संदर्भातही उद्योजकता विकास या क्षेत्रात नक्की काय चाललंय? येस. भारताच्या संदर्भात बोलायचं असेल आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बोलायचं जर झालं तर अनुसूचित जाती आणि जनजाती इथला जो समाज आहे या समाजासाठी उद्योग असा काही वेगळा विषय नव्हता. या समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न एक तर शेड्यूल कास्टचे लोक जे आहेत त्यांचं सामाजिक न्याय विभाग, ट्रायबलची जी मंडळी आहे त्याचं ट्रायबल, या दोन मंत्रालयापुरताच मर्यादित हा सगळा विषय होता. परंतु आता भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि अन्यही सरकार यांच्या अजेंड्यावरती अनुसूचित जाती जनजातीमधील जो तरुण आहे आणि त्याचे जे ॲस्पिरेशन्स आहेत बरोबर, ते जागृत करण्याचं काम डिक्कीनी केलं. आणि त्याचबरोबर जी सरकार आहेत या सरकारच्या अजेंड्यावरती सुद्धा हा विषय आलेला आहे. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की काय चाललंय, बरोबर, तर खूप चांगलं चाललंय. अशा नोटने आपण याची सुरुवात करू. खूप चांगलं. पण मी त्याच्याकडे येतोच. पण एकूण उद्योजकतेच्या क्षेत्रात, कारण तुमचा अनुभव काही केवळ दलित युवकांच्या उद्योजकतेशी जोडलेला आहे असं नाही, मला माहिती आहे. इतक्या सरकारी योजना आहेत. माझी समजूत अशी की काही योजनांच्या आखणीमध्ये देखील तुमचा वाटा राहिलेला आहे. तुम्ही सुचवलं आणि त्याप्रमाणे त्या योजना आखल्या. तर अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा खरंच समाजातला तरुण वर्ग उद्योजकतेच्या दिशेने जाण्याकरता लाभ घेतोय असं वाटतं आहे का हा नुसताच एक बुडबुडा आहे? काय आहे खरं? आता हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण सरकार येतं, सरकार योजना बनवतं. परंतु ती योजना बनवल्यानंतर जो टार्गेट ग्रुप आहे, जो ऑडियन्स आहे, त्यापर्यंत त्या पोचतायत की नाही आणि त्यासाठी कोण एनेबलर आहेत. ईच बँक, ईच ब्रांच एका शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबच्या तरुणाला जर सपोर्ट केला बँकेने तर त्याचा लाभ होईल. ओके. म्हणजे अतिशय साधं आणि सोपं.
तेव्हा पंतप्रधान म्हणाले, की "आपण थोडंसं याचं विस्ताराने सांगाल का?" तर मी त्यांना असं सांगितलं, की आपल्याकडे 27 पब्लिक सेक्टर बँक आहेत. खरं आहे. आणि त्या बँकांच्या 1,25,000 ब्रांचेस आहेत. ओके. ईच बँक, ईच ब्रांच आणि एकाला सपोर्ट. असं जर केलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या वर्षामध्ये 1,25,000 नवे उद्योजक निर्माण होतील. त्या क्षणाला त्यांनी ते पकडलं आणि त्याची स्टँड अप इंडिया ही योजना सुरू झाली. आणि आज मितीला जर सांगायचं झालं तर 60,000हून अधिक अनुसूचित जाती, जनजातीमधील तरुण ज्यांना पहिल्यांदा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशांना याची मदत झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या योजनेमध्ये महाराष्ट्र हा 1 नंबरवरती आहे. आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मी त्या योजनेमध्ये स्टेट गव्हर्नमेंटनी सपोर्ट केला पाहिजे. हे मी त्यांच्या निदर्शनास आणलं आणि असं-असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे, की हाऊ स्टेट गव्हर्नमेंट सपोर्ट ह्यांना केलं पाहिजे, जेणेकरून 25% स्वतःचं जे कॅपिटल आहे हे मुलं आणू शकत नाहीत, तर 15%. तर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ मान्य केलं आणि त्याचं बजेटमध्ये अलोकेशन केलं आणि त्यामुळे त्याचाही महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना लाभ. याचा लाभ झालेला आहे. तुम्ही आता इतक्या लोकांच्या संपर्कात येता, म्हणजे विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या, नवउद्योजकांच्या, नवीन कल्पना मांडणाऱ्या इनोव्हेटर्सच्या. अशी काही उदाहरणं आम्हाला सांगता येतील तुम्हाला? म्हणजे तुमच्याकडनं समजून घेता येतील, की एखादा आदिवासी समाजातला, अनुसूचित जाती जमातीच्या वर्गातला, उपेक्षित समाजातला असा एखादा तरुण, अशी एखादी तरुणी, ज्याला सरकारी योजनेचा लाभ मिळाला आणि आज ती लोकं स्वतःच्या पायावर नुसतीच उभी आहेत असं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नानुसार ते नोकरी मागणारे राहिले नाही, तर नोकरी देणारे बनले. हे तर आमचं ब्रीद आहे. हो. 2005ला आम्ही सुरू केलं. बरोबर. नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे निर्माण झाला पाहिजे समाज. चेंबर स्थापन झाल्यानंतर केवळ मीटिंग, कॉन्फरन्सेस किंवा प्रदर्शनं याच्यापुरतंच न राहता इंटरव्हेन्शन, एक पॉलिसी इंटरव्हेन्शन जे आहे, हे मोठ्या प्रमाणात आम्ही केलं. जसं मी आत्ता मगाशी उदाहरण सांगितलं तसं स्टँड अप इंडियाचं. मुद्रा तर ही भारत सरकारचीच योजना आहे. तर एक व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल्ड कास्ट असा क्रिएट आमच्या सजेशननीच झाला आणि त्याला जोडून एक आसिम नावाची स्कीम तयार झाली. आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन. अरे वाह! ही स्कीम काय आहे? तर जे टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स आहेत, अमंग शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब, त्याला सपोर्ट करायचं. आणि याचं टार्गेट आहे, की 1,000 टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राइब्सचे, त्यांना मदत याच्यातून ₹30,00,000 सीड फंडिंग, हे इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी याला सपोर्ट आणि त्याला सपोर्ट सिस्टम. मिलिंदजी, माझ्या मनात एक आणखीन प्रश्न असा आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता संघर्ष हा फक्त रस्त्यावर करण्याचा, हक्कांसाठी आंदोलन करण्याचा, धरणी असाच नसतो. संघर्ष हा स्वतःच्या उन्नतीचा देखील संघर्ष असतो. तुम्ही स्वतः उद्योजक झालात आणि आता तुमचं एक एक प्रकारे मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, की बांधकाम व्यवसायाच्या क्षेत्रात एक साम्राज्य निर्माण झालं. तुम्हालाही संघर्ष करावाच लागला ना. हे काय सहज सोपं थोडीच होतं. तुमच्या घरातले तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात, बरोबर आहे की नाही? येस. तर हा जो संघर्ष आहे, याची आमच्या उपेक्षित समाजातल्या बांधवांना कधी संधीच नव्हती. संधी नसल्यामुळे सवयच नव्हती. आता या संघर्षाला आमच्या उपेक्षित समाजातला बांधव, एखादी तरुणी असेल, एखादा तरुण असेल, हे तयार आहेत असं तुम्हाला वाटतं का? याची एक खूप मोठी लढावी लागली. बरोबर. कारण त्याचं असं आहे, की जो दलित डिस्कोर्स जो आहे, हं, हं. या दलित डिस्कोर्समध्ये म्हणजे दलित विचार विश्व, बरोबर. आपण मराठीमध्ये बोलतोय. तर जे दलित विचार विश्व जे आहे, याच्यामध्ये डाव्या विचाराचा अधिक प्रभाव आहे. बरोबर. ओके. आणि त्यामुळे जे काही मला सपोर्ट करायचंय ते सरकारने करायचं. हं, हं. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत. खरं आहे. त्यांनी घटना लिहिली आणि घटनेमध्ये एक अफर्मेटिव्ह ॲक्शन आणली. खरं आहे.
ज्याच्यामध्ये शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये एक आरक्षण त्याच्यामध्ये निर्माण झालं. त्यांच्या काळात आरक्षण नसताना ते एवढ्या मोठ्या पदावर. एक्झॅक्टली. आणि ही वॉज अ व्हेरी सक्सेसफुल प्रोफेशनल लॉयर. खरंय. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्यांनी इतरांसाठी आरक्षण निर्माण केलं, पण गुणवत्तेच्या आधारावरती त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. हे कन्व्हिन्स करणं दलित समाजाच्या तरुणाला याच्यासाठी 10 वर्ष गेली. मनवंतरच आहे एक प्रकारे. एक कंप्लीट. कारण तुम्हाला सांगतो, की नॉर्मली करियर बनवण्याचे जे मार्ग दलित कम्युनिटीच्या तरुणांच्या समोर जे आहेत, ते एक IAS बनायचं, IPS बनायचं, सरकारी नोकरीमध्ये जायचं. आरक्षणामुळे ती संधी आहे, त्याच्यात करियर बनवायचं. दुसरं राजकारणामध्ये रिझर्व्हेशन आहे, त्यामुळे कॉर्पोरेटर बनायचं, आमदार, खासदार बनायचं आणि एक. हे असं असताना आम्ही एक तिसरा रस्ता जो आहे, फारच जो उद्योजकतेकडे जातो आणि त्या रस्त्याने जर गेलं तर तुम्हाला एक चांगली प्रतिष्ठा, पद्मश्री सारखे पुरस्कार असेही मिळू शकतात. आणि यामुळे एक प्रचंड मोठा कॉन्फिडन्स जो आहे, हा तरुणांच्यामध्ये निर्माण झाला. आणखीन मला आठवतं तुम्ही मागे एकदा सांगितलं होतं, की सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये म्हणजे उद्यमितेच्या क्षेत्रामध्ये संधी केव्हा मिळते? ज्यावेळी सरकारी योजनांमध्ये भाग घेण्याचा एक प्रकारे मार्ग मोकळा होतो. आणि तुम्ही मला सांगितलं होतं, की पेट्रोलियम मंत्रालयाला जे टँकर्स लागतात हो. पेट्रोल वाहून नेण्याकरता, त्यातले सुद्धा टँकर्स हे नेहमी एका विशिष्ट पद्धतीने काही विशिष्ट ठेकेदारांकडे जायचे. आणि आता माझी माहिती जर बरोबर असेल, तर अनुसूचित जाती, जमाती, प्रवर्गातल्या अनेक तरुणांना आता या टँकरचं मालक होण्याचं एक प्रकारे भाग्य लाभलं आहे आणि त्यांचा व्यवसाय सुधारत. त्याबद्दल सांगा ना? तुम्हाला सांगतो, भारत सरकारमध्ये हं. जे पेट्रोलियम मंत्रालय आहे, हो. या पेट्रोलियम मंत्रालयामध्ये सगळ्या ज्या गॅस सप्लाय आणि पेट्रोल डिझेल सप्लायवाल्या 3 मेजर कंपन्या आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम. ह्या तिन्ही सरकारी कंपन्या आहेत. आणि या तिन्ही कंपन्यांमध्ये की टेंडर्सच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज, व्यवसायाच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्याच्यामध्ये 25,000 टँकर्सची रिक्वायरमेंट आहे. आणि SC, STच्या रिझर्व्हेशनप्रमाणे जी आहे टँकरची रिक्वायरमेंट तेवढी रिक्वायरमेंट आहे. आणि आम्ही बघितलं, की बाबा याच्यामध्ये किती SC, STचे एक्झिस्टिंग टँकर्स आहेत. फक्त 2% लोकं चालवतात. फक्त 2%, 22.5% कोणाला माहिती नव्हतं आणि कोणी पुढे आलंच नाही. पुढे आलंच नाही. बरं, दुसरं इतके बॅरियर्स त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये केलेले होते, की त्यांनी येऊच नाही, भरूच नाही. आणि बेनामी पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय. ही गोष्ट आम्ही प्रधानजी, तेव्हा पेट्रोलियम धर्मेंद्र मिनिस्टर प्रधान. होते, धर्मेंद्र प्रधानजी आमचे चांगले मित्र आहेत. तर त्यांच्या लक्षात आम्ही आणून दिलं आणि त्यांना सांगितलं, की प्रधानमंत्री यांची एक चांगली योजना आहे. त्याला या टेंडरला आपण लिंक करूया. ओके. आणि ते जे बॅरियर आहेत, की तुमच्याकडे टेंडर भरण्यापूर्वी तुमच्याकडे तुमचं वाहन असलं पाहिजे. म्हणलं हे कोणी घेऊन ठेवणार नाही. कसं शक्य आहे? मग ते टेंडर मिळाल्यानंतर त्याला 4 महिन्याची मुदत द्या ते लावण्यासाठी. मग ते बदल झाला. 2-3 बँकांशी आम्ही स्वतंत्र त्याचे प्रॉडक्ट बनवले सपोर्ट करण्यासाठी. इंडियन बँक, बँक ऑफ बरोडा आणि अशा बँकांनी. आणि त्यातून 3,500 लोकांना देशभरातल्या क्या बात है! टँकर्स त्यांना मिळाले. हे सगळे अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती जाती, समुदायातले. जनजाती. आणि त्यामुळे जे टेंडर म्हणजे 22.5% जो कोटा आहे त्याच्यातला 16% पर्यंत कोटा आम्ही भरला. 22.7% SC, STचा तो शेअर हा या मुलांना मिळेल. वंडरफुल. लोकांना हे माहिती आहे, की आपल्याकडे सगळ्यात अतिशय शोचनीय, मनाला यातना देणारी अवस्था ही ज्यांना मैला साफ करावा लागतो, अशा आपल्या समाज बांधवांची असते. येस. आणि आपण पाहतो, की अनेकदा त्या सेप्टिक टँकमध्ये साफसफाई कर्मचारी उतरतात आणि त्या विषारी वायूंमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू होतो. अशा शेकडो लोकांचे मृत्यू झालेले आहेत. आणि तुम्ही ज्यावेळी या प्रश्नाकडे बघितलं, त्यावेळी छोट्या-छोट्या ज्या गल्ल्या असतात 2 इमारतींच्या मध्ये, जिथे सेप्टिक टँकची झाकणं असतात, तिथे मोठे टँकर जाऊ शकत नाहीत सफाई करता. आणि म्हणून छोटी संयंत्र बनवण्याची एक योजना तुम्ही आखली आणि मला असं वाटतं, की ती पण यशस्वी झाली. त्याबद्दल जरा सांगा ना? कारण हा मानवतावादाशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि त्याच्यामध्ये दरवर्षी
1500च्या आसपास सफाई कर्मचारी यांचा मृत्यू होतो. तर मेकॅनायझेशन ऑफ सीवर सिस्टम क्लिनिंग, तर त्याच्यावरती आम्ही काम केलं. हैदराबादपासून सुरुवात झाली. हैदराबादमध्ये अशीच एक घटना घडली. गच्चीबोली एरिया आहे, तर तिथे ती घटना घडली. 3 सफाई कर्मचारी. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जो पहिला माणूस त्या चेंबरमध्ये उतरतो त्याला मॅनहोल म्हणतात. पण ते सुद्धा याच्यात माझी मुलगी काम करते. तिने सांगितलं, की "बाबा हे मॅनहोल नाही, हे मशीन होल." आणि तिने आर्टिकल लिहिलं. मी फायनान्स मिनिस्टरला पाठवलं, सीतारामन मॅडमला, आणि त्यांना म्हटलं, की हे बंद झालं पाहिजे मॅनहोल म्हणणं. आणि तुम्हाला सांगतो त्या बजेटमध्ये आता मशीन होल असा उल्लेख. येस, मॅनहोल टू मशीन होल अशी नवी योजना लॉन्च झाली. तुमचं अभिनंदन या, केलं या. पाहिजे. बट दॅट क्रेडिट गोज टू मैत्रई. हो. तिचं खरं. फक्त ओन्ली आय कनेक्टेड. तर या ह्याच्यामध्ये आम्ही 160 सफाई कर्मचाऱ्यांना हैदराबादमध्ये, दिल्लीमध्ये 200 सफाई कर्मचाऱ्यांना, आणि आता चेन्नईमध्ये 222 सफाई कर्मचारी जे आहेत त्यांना मेकॅनाइज मशीन्स जे आहेत त्याचं प्रशिक्षण, आणि त्यांना अगेन भारत सरकारची जी स्टँड अप इंडिया योजना आहे त्याचाच लाभ मिळाला. ज्याच्यामध्ये ही योजना काय कोलॅटरल फ्री लोन आहे. हे भारतात पहिल्यांदा कोणतंही तारण न ठेवता जे तुमचं प्रॉडक्ट आहे तेच तारण राहील. तर त्या ह्याच्यातून त्यांना आम्ही ही सेवा पुरवली आणि ते लोक चांगलं काम करतायत. दिल्लीमध्ये आज 70 महिला सफाई कर्मचारी महिला ह्या टॅक्स पेयर बनलेल्या आहेत. क्या बात है. हो. तर म्हणजे त्यामुळे मला आठवतं, एक आठवलं म्हणून सांगतो, की मध्य प्रदेशातल्या काही महिलांनी ते जे गरिबी रेषेच्या खाली असल्याचं एक कार्ड असतं, ते कार्ड परत करण्याचं काम मोदी सरकारच्या काळात त्यांनी केलं. 100-125 जणी एकत्र आल्या आणि त्या म्हणाल्या, की "वी आर नो मोर पुअर." आम्ही आता गरीब राहिलेलो नाही. त्याच्याच एक प्रकारे हे उदाहरण आहे. नाही, नाही, हा जो क्षण आहे ना, जोपर्यंत या देशातला हा जो पिवळं रेशन कार्ड धारक माणूस जो आहे, तो या रेशन कार्डाची सार्वजनिक होळी करत नाही, वाह, वाह, वाह! किती उदात्त विचार सांगितला. तोपर्यंत मुक्ती होणार नाही. खरं आहे, अगदी खरं. मिलिंदजी, एक दरवेळी प्रश्न असा येतो, म्हणजे एवढं सगळं काम चाललेलं असताना सुद्धा अनेकदा राजकीय हेतूने प्रेरित होऊन लोक आरोप करतात, की मोदी सरकार संविधानाच्या विरोधात काम करतंय, यांना संविधानाचा सन्मान करायचा नाही. आणि मग काही जण ते संविधानाचं पुस्तक असं नाचवत जणू काही आपण संविधानाला खूपच प्रतिबद्ध आहोत, कमिटेड आहोत असं भासवतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सगळ्यात मोठी वेबसाईट तुम्ही निर्माण केली. त्यामुळे ते मला असं वाटतं, की तुम्ही तो कोळून प्यायलेला आहात. तर या सरकारचं काम, संविधानाची सेवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत तुम्ही कसं जोडता? अ, मी दिल्लीमध्ये 2011 पासून मी काम करतो आणि मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबतही प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांच्यासोबतही काम केलं आणि 2014 नंतर मोदीजींच्या नेतृत्वातलं जे सरकार आलंय त्यांच्यासोबत आत्ता अजूनही आम्ही करतो आहोत काम. तर फरक जो आहे ना दोघांच्या मधला जर बघायचा झाला तर तो ठळक आहे. म्हणजे ठीक आहे, वी हॅव रिस्पेक्ट डॉक्टर सिंग बिंग अ इकॉनॉमिस्ट, खरंय. पण ॲडमिनिस्ट्रेटर थिंग्स टू बी गेट इट डन. करेक्ट. ओके, त्याची डिलिव्हरी, त्याचं रीच आउट, याच्यामध्ये मोदीजींचं काम हे सरस आहे. दुसरा जो मुद्दा आहे, तुम्ही जे म्हणालात, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल मला वाटतं आत्तापर्यंतच्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त काम हे मोदी सरकारने केलेलं आहे. मुंबईमध्ये तर कित्येक वर्ष तो इंदू मिलचा विषय होता, तर त्याचा अक्षरशः चेंडू करून ठेवलेला होता राज्य सरकार, केंद्र सरकार. परंतु मोदीजींनी त्या सगळ्या टेक्स्टाईल मिनिस्ट्री या सगळ्यांना एकत्र बसवलं आणि आज तिथे भव्य स्मारकाचं काम होत आहे. म्हणजे त्याचबरोबर आता आम्ही तर अतिशय जवळून, म्हणजे मी मोदीजींना जवळपास 38 वेळा भेटलेलो आहे. ओके, आणि अनेक कमिट्यांमध्ये मी मोदीजींच्या आहे. बरोबर. ओके, तर आम्ही ज्या काही सूचना, सजेशन्स आम्ही केलेल्या आहेत, त्या सगळ्या त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत. ओके, आमच्या मोठ्या कार्यक्रमाला ते विज्ञान भवनमध्ये आले होते माननीय पंतप्रधान.
तर त्यांनी अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्यासाठी आजपर्यंतची जी सरकार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे. हे असं मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही. जे दिसतंय ते दिसतंय. ओके. हा एक भाग. संविधान म्हणजे हा अतिशय खोटा नॅरेटिव्ह जो आहे तो केला गेला आणि आता तो नॅरेटिव्ह डाय झालेला आहे. खरंय. संपला. कुणी आता तो त्याच्यावर विश्वास विश्वास ठेवणार नाही. कारण इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट दलित समाजाचं इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट झालं पाहिजे. यासाठी ज्या प्रकारची एक पूर्ण इकोसिस्टम ज्याला म्हणतात, ती इकोसिस्टम निर्माण करण्याचं काम केलं. म्हणजे फंडिंग टू अनफंडेड इथून सुरुवात होते ती. बँकेची खाती कोणाची नव्हती? जे कमी शिकलेले आहेत, जे अनुसूचित जाती जनजातीचे आहेत, याच लोकांची खाती कमी होती. या सगळ्यांची खाती उघडली. जी मुद्रा नावाची जी स्कीम आहे, त्या मुद्रा नावाच्या स्कीममध्ये मागच्या फायनान्शियल इयरला 45 कोटी बेनिफिशरी आहेत. आणि या 45 कोटीमध्ये 23% शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे बेनिफिशरी आहेत. त्याच्यात महिलांचं प्रमाण खूप आहे. महिलांचं 60% प्रमाण आहे. ओके. 9 कोटी बेनिफिशरी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे आहेत. यांना लेंडिंग काय झालंय? 5 लाख कोटीचं लेंडिंग झालंय. कारण साहेब मी याच्यासाठी सांगतोय वी आर पार्ट ऑफ ऑल दीज स्कीम्स. आणि जे मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये जे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आहे ते हे मॉनिटर करतं. आम्ही डे टू डे त्यांच्या संपर्कात आहोत. म्हणून आम्ही हे एवढं 9 कोटी लोक देशातले हे बेनिफिशरी आहेत. म्हणजे मुद्रा ही जगातली सगळ्यात मोठी फायनान्शियल इन्क्लुजनची स्कीम आहे साहेब. खूपच. पण या सगळ्या योजनांचा जो तुम्ही आढावा घेत आहात आणि इतके म्हणजे प्रभावीरित्या तुम्ही सगळे आकडे सांगितलेत. या तुमच्या संस्थेची म्हणजे डिक्की आता काय की तुमचं नाव सगळ्यांना माहिती आहे. डिक्की हा शॉर्ट फॉर्म माहिती आहे. म्हणजे फिक्कीपेक्षाही कदाचित डिक्की चांगलं माहिती आहे. पण तरी देखील डिक्की नेमकं कसं काम करते, ती स्थापन कशी झाली, त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? थोडक्यात सांगा. हां, एकदम अगदी थोडक्यात. मी सिव्हिल इंजिनियर. तुम्ही म्हणालात तसं मी बाबासाहेबांच्यावरती 2000 साली वेबसाईट बनवली. माननीय अटलजींनी त्याचं उद्घाटन केलं. त्यानिमित्ताने मी पूर्ण बाबासाहेब वाचले. आणि पर्टिक्युलरली त्यांचा बाबासाहेब हे मूळतः अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. ही वॉज इकॉनॉमिस्ट. तो एक हिडन आस्पेक्ट जो आहे तो पुढे आला पाहिजे. त्या फोकसवरती आम्ही ते सगळं काम केलं आणि ते वाचलं. आणि वाचल्यानंतर द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर बी.आर. आंबेडकर या नावाची ती वेबसाईट. मग त्याच्यावरती मी खूप भाषणं द्यायला सुरुवात केली. म्हणजे इकडे-तिकडे भाषणं द्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की भाषणं देऊन काम होणार नाही. तर आपल्याला इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसाठी काम करावं लागेल. जो पेपर स्टॉल आहे त्या पेपर स्टॉलवरती फॉर्च्यून मॅगझिन मी बघितलं. आणि ते फॉर्च्यून मॅगझिन मी उचलून बघायला लागलो. कारण त्या फॉर्च्यून मॅगझिनमध्ये देशातील 100 श्रीमंत उद्योजकांची नावं. आणि मग मी त्याच्यामध्ये हे बघायला लागलो की अरे याच्यामध्ये 100 मध्ये कोणी आहे का एखादा दलित समाजातला? प्रश्नच नाही. अजून त्याला 25 वर्ष काम करावे लागतील आम्हाला. तर तेव्हा मी असं ठरवलं की नाही. आपणाला इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसाठी काम केलं पाहिजे. आणि ही बाबासाहेब आंबेडकरांचं जे आर्थिक विकास झाला पाहिजे, ही जी भूमिका आहे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटची आणि या सगळ्या ह्याच्यातून डिक्की ही संकल्पना सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये मूळ काय आहे, दलित कम्युनिटीमध्ये पॉलिटिकल लीडर आहेत, सोशल लीडर आहेत, स्टुडंट लीडर आहेत, साहित्यिक आहेत, पण बिझनेस लीडर्स नाहीये. डेव्हलपिंग बिझनेस लीडरशिप शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये बी जॉब गिव्हर्स, नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हा. फाईट कास्ट विथ कॅपिटल. ह्या सगळ्या नव्या कन्सेप्ट ज्या आहेत, नव्या थेरीज ज्या आहेत, या आम्ही मांडल्या. त्याला एक खूप मोठा वैचारिक बेस पण आहे. आणि त्यातून हे संघटन उभं राहिलं. आणि त्यातून सरकारच्या सोबत
समाजातल्या उपेक्षित बांधवांचे प्रश्न म्हटले की एक आरक्षण नावाचा विषय येतो आणि तो येणं अतिशय स्वाभाविक आहे. सामाजिक न्यायासाठी ते गरजेचं आहे आणि लोकांना हे माहिती आहे की समाज कल्याण या भूमिकेपासून सामाजिक न्याय यापर्यंत आणण्याचं काम श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी केलं. त्यांची जन्मशताब्दी आपण पुढच्या वर्षी साजरी करू. तर अटलजींनी जे सामाजिक न्यायाचं काम केलं त्यामध्ये अर्थातच आरक्षणाला महत्त्वाचं स्थान आहे. पण आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीनी एका पिढीनंतर संपन्नता आल्यानंतर आता आम्हाला आरक्षण नको असं म्हटल्याची जी दुर्मिळ उदाहरणं असतील कदाचित, त्याच्यामधलं एक उदाहरण मिलिंदी मला माहिती आहे की तुमचं आहे, तुमच्या मुलीचं आहे. हे जरा आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. जरा सांगा ना, तुम्ही यस. आरक्षण नाकारणारे आहात. हां. म्हणजे त्याची भूमिका अशी आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण निर्माण केलं, अ, त्याचा लाभ झाला पाहिजे आणि त्यातून समाजाने पुढे गेलं पाहिजे. तर आरक्षण म्हणजे कसं आहे, एक रनवे सारखं आहे. खरं आहे. ओके. मीन्स इट्स क्रिएटेड अ रनवे. खरं आहे. म्हणजे तुम्ही तिथे या, फायदा घ्या, स्पीड घ्या आणि टेक ऑफ करा. अगदी खरं आहे. बरोबर. असं ते आरक्षणाचं हे आहे. ना की तुम्ही तिथे घिरट्या घालत बसा. मग दुसरं विमानच लँड होणार नाही. ओके. म्हणजे अशी माझी भूमिका आहे वैयक्तिक मिलिंद कांबळे. ओके. म्हणजे मी मिलिंद कांबळे एका दलित कुटुंबामध्ये प्राथमिक शिक्षकाच्या घरी माझा जन्म झालेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरला. माझं शिक्षण झालं. मला चांगले मार्क होते. परंतु मला स्कॉलरशिप मिळाली नाही. मला रिझर्व्हेशननी ॲडमिशन मिळालं. 1987 ला मी इंजिनियर झालो. पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. नांदेड. नांदेड. हां. आणि झाल्यानंतर नुसता अर्ज करायची आवश्यकता होती आणि अर्ज केला असता तरी मला PWD किंवा इरिगेशनमध्ये नोकरी मिळाली असती. पण मी असं ठरवलं की मला सरकारी नोकरीमध्ये जायचं नाहीये. अच्छा. येस. आणि मी पुण्यात आलो, 2 ठिकाणी नोकरी केली आणि मी माझा एंटरप्राइज स्टार्ट केला. ठीक आहे, हा एक भाग. आणि जेव्हा मी सक्षम झालो आणि मला एक मुलगी आहे, मैत्रेयी. तिचं जेव्हा 7वीचं शिक्षण झालं, तेव्हा 7वीला महाराष्ट्र सरकारने एक स्कॉलरशिपची स्कीम आणली होती, ज्या मागासवर्गीय समाजातले मुली आहेत त्यांच्यासाठी. आणि तो वर्ग शिक्षिकेने तो एक फॉर्म दिला आणि ती घेऊन घरी आली. ती म्हणाली, की "बाबा, हा बाईंनी फॉर्म दिलाय, तो भरून द्यायचा आहे." म्हटलं, "काय आहे?" ती म्हणाली, की "दलित समाजातल्या मुलांसाठीची काहीतरी स्कॉलरशिप आहे," असं म्हणाल्या. आणि मग तिने मला प्रश्न विचारला, की "बाबा, दलित म्हणजे काय?" ओके. खरं आहे. मग मी तिला सांगितलं, की आपण कोणाला फॉलो करतो? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? इंटेलेक्चुअल होते. बरोबर. हार्ड वर्किंग होते. खरं आहे. त्यामुळे दलित म्हणजे इंटेलेक्चुअल, दलित म्हणजे हार्ड वर्किंग असं मी तिला सांगितलं. व्याख्याच बदलली. हां. आणि दुसरं मी तिला सांगितलं, की "तू बाईंना सांग, की माझ्या बाबांनी सांगितलं, की आम्हाला काही स्कॉलरशिप नकोय." ती गेली, बाईंना सांगितलं तिने. त्या बाई म्हणाल्या, की शिक्षक शिक्षक आहेत, सरकारी आदेश आहे, ती खानापुरती केली पाहिजे. तर ते म्हणले, की "जर नको असेल तर तुमच्या बाबांना म्हणावं, की लिहून द्या." ओके. आणि मग मी ते लिहून दिलं, की असं-असं आहे, की मी सरेंडर करतो, की मग आम्हाला काही आवश्यकता नाही, मी माझ्या मुलीचं शिक्षण करू शकतो. हा 7वीचा विषय. 10वीला गेली आणि मग कॉलेजला जायचं होतं. 75% तिला पर्सेंटेज मिळाले होते. आणि तेव्हा हे आम्ही जनरल ह्याच्यातून ॲडमिशन घेतली. ओके. आणि मी माझ्या Facebookवरती एक पोस्ट लिहिली, की आय गिव्ह अप रिझर्व्हेशन. अरे वाह! ओके. म्हणजे रिझर्व्हेशनचा अर्थच असा आहे, जर एकाने जर गिव्ह अप केलं, तर लाईनीमध्ये जो दुसरा आहे ना, त्याला मिळेल. त्याला मिळेल. ओके. आणि असं आपण केलं पाहिजे. मिलिंदजी, मला एका प्रश्नाकडे यायचंय समारोपापूर्वी, की महाराष्ट्रामध्ये विशेषतः ती डॉक्टर बाबासाहेबांची एक प्रकारे कर्मभूमी, त्यांनी संपूर्ण जगात काम केलं, पण शेवटी ते मराठी, महाराष्ट्रातले, महाराष्ट्रात जन्मलेले, म्हणजे महाराष्ट्रात ज्यांचं कार्यकर्तृत्व, जन्म जरी मध्य प्रदेशात झाला असला तरी, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कर्मभूमीमध्ये
आज अनुसूचित जाती, जमाती, उपेक्षित वर्गाच्या लोकांकरता सध्याच्या सरकारने जे केलं किंवा पूर्वी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे झालं, त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्यातले महत्त्वाची उपलब्धी काय आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्स हं. टू शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब यूथ इंडस्ट्री. तर अशा नावाची महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणल्याशिवाय राजकीय लोकांचा तर काय दिवस जात नाही. पण त्याच्यामध्ये अशी पॉलिसी नव्हती. एस-सी, एस-टीसाठी अशी कुठलीही पॉलिसी नव्हती. तर 2016 साली मेक इन इंडिया जो वीक झाला BKCमध्ये, त्याच्यामध्ये त्या पॉलिसीचं अनावरण माननीय मुख्यमंत्री, इंडस्ट्री मिनिस्टर, सेक्रेटरी आणि मी आणि माझे 2 सहकारी यांनी ती पॉलिसी लॉन्च केली. आणि तेव्हा रिटर्न गिफ्ट म्हणून त्यावेळेस आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उद्योजकांनी इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल्स, आम्ही 2,000 कोटीचे इन्व्हेस्टमेंटचे MOU महाराष्ट्र सरकारसोबत साईन केले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे एस-सी, एस-टी उद्योजकांसाठी जे पॉलिसी बनवली आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल पॅकेज स्कीम, ही केली. देवेंद्रजींच्या काळात झाली आणि त्याला आम्ही इन्व्हेस्टमेंट आणि आता त्याचे परिणाम दिसतायत. दलित्स आर रायझिंग इन मोदी इरा. वाह! फार मोठं वाक्य आहे तुमचं हे. ओके. मी हे का म्हणतोय? हं, हं. तुम्ही जर बघितलं तर रामनाथ कोविंद एका शेड्यूल कास्ट माणसाला प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये एका शेड्यूल ट्राईब महिलेला प्रेसिडेंट ऑफ इंडिया, एक्झिक्युटिव्हमध्ये म्हणजे मंत्रिमंडळात हायेस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ अ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, हा एक भाग झाला. ओके. दुसरा जो भाग आहे, मी ज्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामध्ये आज एकूण भारतातलं जे उद्योग जगत आहे, त्याला स्मॉल बिझनेसेस टू लार्ज इंडस्ट्रीमध्ये, याच्यामध्ये 18% हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा वाटा वाढलेला आहे. आता एक्झॅक्टली बेनिफिशरी किती आहेत? 10 कोटी बापरे! शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे बेनिफिशरी आहेत. मुद्रा, स्टँड अप इंडिया, PM-FME, मत्स्य संपदा पासून अशा विविध योजनांमध्ये उद्योजक बनण्यासाठी खूप मोठी संख्या आहे ही. खूप मोठी संख्या आहे. आणि त्यांचे कुटुंबीय वगैरे धरले तर आणखीनच मोठी संख्या. आणखी मोठी आहे. सगळ्यात आधी आर्टिकल 370 हं. म्हणजे इतका भयानक हा कायदा आहे हं, हं. की ज्याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधले हं, हं. जे वाल्मिकी समुदायाचे जे लोक आहेत, त्या वाल्मिकी समुदायाच्या लोकांना अजिबात प्रतिनिधित्व देत नाही, कन्सिडर करत नाही. म्हणजे एक केस आहे. एक वाल्मिकी समाजातला मुलगा एक LLB झाला आणि त्याने सरकारकडे अर्ज केला आणि जेव्हा त्याची कास्ट बघण्यात आली, तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तुझ्यासाठी फक्त सफाई कर्मचाऱ्याची नोकरी शिल्लक आहे. बाकी कुठे जायची? बाकी कुठे जायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, हा अतिशय अन्यायकारक, म्हणजे खरं आहे. ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन ज्याला परमावधी. म्हणता येईल, खरं आहे. ते हा आर्टिकल 370, ज्याच्यामुळे दलित समाज आणि ट्रायबल कम्युनिटी जी आहे, हे भारत सरकारच्या सगळ्या योजनांपासून आणि राज्य सरकारमध्ये हे वंचित राहिले आणि ते आर्टिकल 370 गेल्यामुळे त्यांना त्याचा बेनिफिट झाला. हा एक. आता CAA जो आहे, हा नागरिकता देणारा कायदा आहे. खरं आहे. म्हणजे इतकं भयानक त्याच्याबद्दल पसरवलं गेलं की हा नागरिकता काढत नाही, तो नागरिकता देतो. नागरिक खरं आहे. कोणाला देतो? तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ह्या ठिकाणी जे प्रताडित झालेले आहेत खरं आहे. आणि जे भारतात शरण आलेले आहेत, त्यांना नागरिकता देतो. आता मी तुम्हाला सांगतो की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, काही शीख कम्युनिटीची मंडळी सोडली तर मेजर शेड्यूल कास्टची मंडळी या तिन्ही ठिकाणी आहेत. म्हणजे फाळणीनंतर खूप सारे जे स्मार्ट लोक होते, दे मायग्रेटेड. खूप लोकांचे हाल झाले. परंतु
वाल्मिकी कम्युनिटीचे जे लोक आहेत त्या कम्युनिटीच्या लोकांना लाहोरमध्ये, इस्लामाबादमध्ये अडवून ठेवलं. कशासाठी? ते सफाईचं काम करतात हम्म. आणि हे जर गेले तर हमारा पैखाना कौन साफ करेगा. अरे बाप, आणि हे सगळे शेड्यूल कास्ट वाल्मिकी जबरदस्तीने त्यांना तिथे राहण्याला भाग पाडलं. भाग पाडलं. चपला कोण शिवणार, हम्म. यांच्यासाठी बूट कोण बनवणार, तर ते चर्मकार समाजाची मंडळी. साफसफाईची कामं कोण करणार, ती वाल्मिकी समाजाची मंडळी. आणि सेम बांगलादेशमध्ये सुद्धा आज मथुआ कम्युनिटी जी आहे ते कोण आहेत, शेड्यूल कास्ट आहेत. आता ही जी लोक आली भारतामध्ये, प्रताडित झाली, तिथे अनेकावरती प्रचंड अत्याचार झाले, इस्लामीकरण झालं त्यांचं. आता जे काही राहिलेले आहेत, आलेले आहेत, त्यांना नागरिकत्व द्यायचंय आणि तुम्ही विरोध करताय. म्हणजे म्हणजे मी काय आता राजकारणात किंवा कुठल्या ह्याच्यात नाहीये, मी उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो. पण एक सामाजिक जाणीवा जे आहेत, जेव्हा हे बघतो, हे कळत नाही लोकांना. अरे आणि हे सांगितलं म्हणून लोकांना कळलं, नाही तर लोक 370चा आणि सीएचा संबंध केवळ मुस्लिम समुदायाशी जोडतात. तसं नसून हा हिंदूंमधल्या आपल्या उपेक्षित बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक कायद्याच्या सुधारणेचा भाग होता. हे तुमच्यामुळे आज आम्हाला कळलं. येस. तुम्ही जे मगाशी जे म्हणालात, की दलित विरोधी आहे हे सरकार, हे अतिशय चुकीचं आहे, असत्य आहे. असत्य आहे. त्याला कुठलाही बेस नाही. उलट दलित्स आर रायझिंग इन मोदी इरा. खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही आणि अनेक मुद्दे असे आहेत की लोकांपर्यंत ते पोचतच नाहीत. कारण सगळ्या नकारात्मक गोष्टी प्रसारमाध्यमांकडनं येतात. पण जे सकारात्मक चांगलं घडलेलं आहे, आकांक्षा निर्माण करणारं घडलेलं आहे, ते येत नाही. ते तुमच्या माध्यमांमुळे आलं. असं म्हणतात की उद्यमेन ही सिद्धंती. आणि त्यामुळे उद्यमिता, उद्योग, स्वतः मेहनत करून परिश्रमाने पैसे मिळवणं, ही जी काही परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये आता समाजातले सगळे वर्ग सहभागी होत आहेत. आणि त्यामुळे एक दलित चेंबर ऑफ कॉमर्स हा देखील निर्माण झाला. गेल्या 15 वर्षामध्ये त्याचं काम अधिक वेगाने वाढलं. मला असं वाटतं की ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळेच आज मिलिंद कांबळे यांच्यासारखा एक उद्योगपती असं म्हटलं तर, कारण आता उद्योजक नावाच्या पातळीवरून तुम्ही खूप पुढे गेलेले आहात. तर असा एक उद्योगपती जो इतर अनेक उद्योजकांना घडवतो आहे, तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मूचा अध्यक्ष म्हणून अत्यंत समर्थपणे त्या संस्थेला नेतृत्व देतो आहे. असं उदाहरण या निमित्ताने आपल्यासमोर आलं आहे. आणि मिलिंदजी, तुम्ही अतिशय तपशिलात माहिती सांगितलीत, वेळ काढलात आमच्याकरता आणि अनेकांना तुमची उदाहरणं ऐकून प्रेरणा मिळणार आहे, अशी प्रेरणा देण्याचं काम तुम्ही केलं. खूप खूप आभार. थँक यू.